नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 चा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचा जो पेपर आहे मित्रांनो, लेखी परीक्षा जी आहे ती 31 ऑगस्टला होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे परीक्षेसाठी अगदी 20 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे राहिलेला आहे. तर या 20 दिवसामध्ये अतिशय कमी दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कोणता अभ्यास करायचा आहे, कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक विषयानुसार कोणकोणते महत्त्वाचे IMP टॉपिक तुमच्यासाठी असणार आहे, याच्यावरती आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. त्या अगोदर छोटीशी माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. बघा, सर्वप्रथम जर विचार केला तर बघा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचा जो पेपर आहे 31 ऑगस्टला होणार आहे, हे कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये जवळपास आपल्याला या पदभरतीसाठी टोटल किती जागा होत्या? 444 जागा होत्या. या 444 जागांसाठी 18 ते 19 हजार इथं अर्ज आलेले आहेत मित्रांनो. सर्वसाधारण जर विचार केला तर बघा, इथं स्पष्टपणे आपल्याला काय सांगितलेलं आहे मित्रांनो, एका पदासाठी जवळपास 43 ते 44 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. बाकीची माहिती तुम्हाला समजून आली. 31 ऑगस्टला पेपर होणार आहे. जवळपास 43 ते 44 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका पदासाठी. जवळपास 18,924 विद्यार्थ्यांचे इथं अर्ज आलेले आहेत, म्हणजे 18 ते 19 हजारच्या दरम्यानमध्ये इथं अर्ज आलेले आहेत. हे महत्त्वाचे टॉपिक आपण इथं कन्फर्म करून घेतले. तर चला आता सविस्तर अभ्यासक्रम आपण जाणून घेऊयात. बघा, ही आपली जाहिरात आहे. जाहिरात ओपन केल्यानंतर इथं आपल्याला जी लेखी परीक्षा असणार आहे 90 गुणांची, तर त्याच्याबद्दल संपूर्ण अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. आपली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, ती मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये, दोन्ही लँग्वेजमध्ये आपण ते प्रश्न बघू शकता, सोडू शकता. ठीक आहे, आपल्याला दोन्ही लँग्वेजमध्ये ते प्रश्न बघता येतील. कोणकोणते प्रश्न? हे सर्व प्रश्न आपल्याला बघता येतील. फक्त मराठीचे प्रश्न मराठी लँग्वेजमध्ये असतील आणि इंग्लिशचे प्रश्न जे आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये असतील. ठीक आहे, बाकीचे जेवढे पण विषय आहेत, ठीक आहे, बँकिंग सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक वगैरे, ठीक आहे, रिझनिंग वगैरे, ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान, हे सर्व विषयाचे जे प्रश्न आहेत मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. हा एक महत्त्वाचा पॉईंट इथं क्लिअर झाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, आपण हे थोडक्यात सोपे भाषेमध्ये इथं टायपिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा, इथं महत्त्वाचं म्हणजे 1 4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, एक प्रश्नाला 1 गुण दिला जाईल. एक प्रश्न बरोबर आला तर 1 गुण, एक प्रश्न चुकला तर 0.25, म्हणजे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं असणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती, सर्वात महत्त्वाचं आपल्याला विषय तर समजून येतात, परंतु विषयानुसार आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जातील किंवा ते टॉपिक कोणते ते समजून येत नाही. तर सर्व आपल्याला डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे. तर फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्वात पहिला विषय मित्रांनो, बँकिंग सहकार. इथं आपल्याला हे विषय दिलेले आहेत. या दोन विषयांवरती आपल्याला जर म्हटलं तर 20-20 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते प्रश्न असणार आहे 20-20 गुणांसाठी, म्हणजे टोटल 40 प्रश्न तुम्हाला 40 गुणांसाठी इथं विचारले जाणार आहेत मित्रांनो. हे जे महत्त्वाचे जे दोन विषय आहेत त्याच्यावरती तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला महत्त्वाचे कोणकोणते टॉपिक आहेत ते देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता इथून मागच्या भरपूर जिल्हा बँकेचे पेपर झाले मित्रांनो. गेल्या 3-4 वर्षापासून आपण जिल्हा बँकेच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे. ठीक आहे, आता इथून मागच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व आपण 95+ प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्या अभ्यासक्रमानुसार किंवा त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार जर विचार केला तर आपल्याला बँकिंग सहकार याच्यावरती कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात हे सर्व टॉपिक देखील मी काढलेले आहेत मित्रांनो. ते टॉपिक कोणकोणते ते देखील लगेच दाखवून घेतो मित्रांनो. आणि हे दोन जे महत्त्वाचे आहेत आपल्याला विषय, हे सर्वात महत्त्वाचे असणार आहे स्कोर वाढवण्यासाठी मित्रांनो. ठीक आहे, आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, 20 प्रश्न, जे आपल्याला 20 प्रश्न विचारले जातील एका विषयावरती, तर ते सोडवण्यासाठी 20 मिनिटाचा टायमिंग असेल. जेवढे प्रश्न आहेत तेवढ्याच मिनिटाचा टायमिंग असणार आहे. प्रत्येक एक प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिटाचाच टायमिंग तुम्हाला दिला जाईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर मागचे जे पेपर झाले तर बँकिंग सहकार हा जो विषय आहे मित्रांनो तो एकत्रित विचारला जायचा. ठीक आहे, म्हणजे एकच जर विषय म्हटलं तर आपण म्हणायला हरकत नाही, एकच विषय तुम्हाला तिथं एकत्रित दिलेला असायचा. त्याच्यावरती तुम्हाला 10-20 प्रश्न विचारले जायचे. परंतु आता जर म्हटलं तर लेटेस्ट सांगलीसाठी हे जे विषय आहेत, हे जे टॉपिक आहेत ते सेपरेट केलेत. बँकिंग सेपरेट केलंय, सहकार सेपरेट केलंय आणि दोन्हीवरती 20-20 प्रश्न विचारले जाणार आहेत, ते 20-20 गुणांसाठी. आता त्याच्यासाठी मी टॉपिक देखील काढलेले आहेत. जेवढे पण महत्त्वाचे मागील प्रश्नपत्रिकेनुसार किंवा अभ्यासक्रमानुसार टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक देखील मी काढलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, थोडंसं खाली घेतो, तुम्हाला थोडक्यात लगेच समजून येईल. बघा मित्रांनो, बघा,
तर बघा हा आपल्याला बँकिंग व सहकारचा इथं अभ्यासक्रम इथं मी दिलेला आहे मित्रांनो. हे जे टॉपिक येते त्याच्यावरतीच मागील जिल्हा बँकेचे जे पेपर झाले त्याच्यावरती पेपर आलेत किंवा हेच आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता बँकिंग आणि सहकार इथं वेगवेगळे आपल्याला दिलेले आहेत, त्याचे टॉपिक इथं खाली दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, बँकिंगची आपल्याला मूलभूत माहिती विचारली जाते, त्यासोबत सहकारची आपल्याला माहिती किंवा ओळख याच्यावरती प्रश्न येतात. जसं की बँकेची व्याख्या झाली, बँकेचा इतिहास याच्यावरती प्रश्न येतात, भारतातील बँकिंगचा जो इतिहास आहे त्याच्यावरती प्रश्न येतात, बँकिंग नियम कोणकोणते त्याच्यावरती प्रश्न येतात, बँकिंगची उद्दिष्टे त्यासोबत बँकिंगचे कार्य, बँकेचे महत्व याच्यावरती तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त सहकारची व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्य, उद्दिष्ट त्यासोबत आपल्याला गरज आणि महत्व काय आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व ऑलरेडी आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केले, ते देखील पुढे कसं कव्हर केले आणि त्याच्यावरती कसे प्रश्न दिलेत ते देखील पुढे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लगेच तुम्ही नोट करून घ्या, बँकिंग सहकारचे जे टॉपिक आहेत ते नोट करून घ्या. ठीक आहे, आता पुढे बघा 2 नंबरचं आपल्याला इथं बँकिंगचं दिलेलं आहे मित्रांनो. बँकिंगमध्ये काय दिलेलं आहे 2 नंबरचा टॉपिक, भारतीय बँकिंग व्यवस्था. याच्यामध्ये आरबीआय झालं, बँकिंग आपल्याला व्यापारी बँके झाला, सार्वजनिक क्षेत्रातील बँके झाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात, खाजगी क्षेत्रातील बँके झाला, विदेशी बँके झाला, त्यासोबत आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँके झालं. ठीक आहे, त्यासोबत जर म्हटलं तर लघु वित्त बँक झालं, ठीक आहे, पेमेंट बँक झालं, सहकारी बँक आणि विकास बँक. आता हे सर्व काय कशामध्ये आलं मित्रांनो, भारतीय बँकिंग व्यवस्थामध्ये आलं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 2 नंबरचा सहकारचा टॉपिक काय दिला मित्रांनो, सहकारची तत्वे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर म्हटलं तर आयसीए दिले मित्रांनो. आयसीएची तत्वे म्हणा, ठीक आहे, त्यासोबत आपल्याला वेगवेगळे तत्वे दिले 2-3 त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, लोकशाही नियंत्रण म्हणा, आर्थिक सहभाग म्हणा, ठीक आहे, शिक्षण, सहकार्य, समाज विकास वगैरे हे सर्व याच्यामध्ये दिलेले मित्रांनो. हे आपल्याला झाले सहकारची तत्वे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे, हे महत्त्वाचे 2 टॉपिक झाले. पुढील बघा आपण पुढील टॉपिक जाणून घेऊया. बँकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरबीआय वरती प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर म्हणा, ठीक आहे, त्यासोबत जर म्हटलं तर गव्हर्नर झाल्यानंतर स्थापना, पार्श्वभूमी, मुख्यालय कुठे, त्यासोबत आपल्याला महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल, आरबीआयचे कार्य काय काय आहेत, पत आपल्याला जे पत नियंत्रण असतं त्याच्यावरती देखील आरबीआय वरती प्रश्न विचारला जातो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मौद्रिक धोरण झालं, याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात आरबीआयच्या टॉपिकवरती. याच्यामध्ये जर म्हटलं तर सहकारमध्ये आपल्याला सहकार चळवळीचा इतिहास याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये मी 3 टॉपिक वेगवेगळे काढलेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील इतिहास झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील इतिहास, महाराष्ट्रातील इतिहास, हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो सहकारमध्ये. हा सहकारचा 3 नंबरचा टॉपिक झाला. चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा मौद्रिक धोरण इथं सेपरेट दिलेलं आहे मी इथं बँकिंगमध्ये, कारण याच्यावरती आपल्याला कशावरती प्रश्न येतो, रेपो रेट याच्यावरती प्रश्न येतो, त्यानंतर रिझर्व्ह रेपो रेट काय असतो त्याच्यावरती प्रश्न येतो, बँक रेट, त्याचसोबत एमएसएफ झालं, ठीक आहे, त्यानंतर एचडीएफ झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर सीआरआर झालं, त्यानंतर आपल्याला एसएलआर झालं, ठीक आहे. अशा प्रकारचे जेवढे पण महत्त्वाचे मौद्रिक धोरण आहेत ते सर्व मी इथे ऍड केलेले आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि यांची सर्वांची सेपरेट माहिती दिली आणि प्रश्न उत्तर देखील दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे जे व्यक्ती आहे, महान व्यक्ती, याच्यावरती प्रश्न विचारले जातो. तर हे 4-5 महत्त्वाची व्यक्ती आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न रिपीट होतात, ती महत्त्वाची माहिती ती मी इथे ऍड केलेली आहे. हे बँकिंग सहकारचे मी तुम्हाला टॉपिक आणि त्याचे महत्त्वाचे जे पण पॉईंट आहेत ते पॉईंट सांगत आहे मित्रांनो. हे लगेच नोट करून घ्या लगेच. ठीक आहे, तुम्हाला जर हे पीडीएफ पाहिजे असेल तर कसं भेटेल पुढे मी ते देखील सांगणार आहे, कारण याच्यावरती टोटल तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत मित्रांनो, 1-2 नव्हे तर 40 प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे आणि हेच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, भरपूर टॉपिक आहे. आता थोडक्यात जर म्हटलं तर मी आता बँकिंगचे सर्वप्रथम सांगून घेतो, त्याच्यानंतर सहकारवरती आपण चर्चा करूया. ठीक आहे, तर बघा आता पुढे मी काय दिलंय, चलन. ठीक आहे, याच्यामध्ये चलनाची कार्य, चलनाचे प्रकार, नोटा, नाणी याच्यावरती प्रश्न विचारला जातो, चलन व्यवस्थापन याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर बँकिंगमध्ये 6 नंबरचा टॉपिक ठेवी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अकाउंट विषयी माहिती दिली, सेव्हिंग, करंट अकाउंट वगैरे, फिक्स्ड डिपॉझिट कार्डचं, त्याचसोबत आपल्याला रिकरिंग डिपॉझिट काय असतं याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर कर्ज दिलं, याच्यामध्ये लोन, कॅश क्रेडिट, ओव्हर ड्राफ्ट झालं, त्याच्यानंतर आपल्याला डिमांड लोन झालं. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे लोन वगैरे आहेत त्याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जातो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे योजना देखील इथे ऍड केलाय, या योजनेवरती नक्की 100% प्रश्न विचारला जातो. तर हे तुम्हाला करायचं. ठीक आहे, डिजिटल बँकिंग याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. युपीआय झालं, भीम झालं, बाकीचे जेवढे पण महत्त्वाचे डिजिटल बँकिंग आहे, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, QR कोड, याच्यामध्ये आपल्याला फुल फॉर्म देखील विचारले जातात. ठीक आहे, हे सर्व मी काय महत्त्वाचे टॉपिक वगैरे ऍड केलेत. ठीक आहे, ग्राहक सेवा याच्यामध्ये केवायसी झालं, पासबुक, चेक झालं, डीडी झालं, पे ऑर्डर झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर बँकिंग चेक झालं, ठीक आहे. बाकीचे जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व इथं विचारले जातात, ठीक आहे. हे लगेच टॉपिक नोट करून घ्या. आर्थिक संकल्पनामध्ये इथं आपल्याला हे महत्त्वाचे टॉपिक असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये नॅशनल इन्कम हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो आणि जीडीपी हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो. याच्यावरती नक्की प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे बघा, बँकिंग मधील आपल्याला महत्त्वाचे शब्द. आता त्याच्यामध्ये हे जे शब्द आहेत यांचे एक तर तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातात किंवा त्यांची माहिती विचारली जाते थोडक्यात, ठीक आहे. जास्तीत जास्त फुल फॉर्म विचारले जातात, जसं की एम आय झालं. त्यानंतर आपल्याला हा एक महत्त्वाचा टॉपिक झाला, ठीक आहे. एनपीए हा एक महत्त्वाचा टॉपिक, याच्यावरती नक्की प्रश्न रिपीट होत असतात, ॲज इट इज तुम्हाला प्रश्न येत असतात मागील प्रश्नपत्रिकेमधून देखील. आणि एक महत्त्वाचा टॉपिक आहे, हे नक्कीच तुम्ही करायला पाहिजे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सर्व जे महत्त्वाचे ते मी इथे ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर वित्तीय संस्था, या वित्तीय संस्थावरती 100 आणि 1% तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. 2-4 प्रश्न नक्कीच याच्यावरती प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. याच्यामध्ये नाबार्ड झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर सेबी झालं, त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला एक्झिम बँक झालं, ठीक आहे. अशा प्रकारचे जेवढं पण वित्तीय संस्था आहेत मित्रांनो महत्त्वाच्या, त्या तुम्ही नक्की करून जा. याच्यामध्ये स्थापना झालं, मुख्यालय झालं. याच्यामध्ये काय करायचंय, स्थापना, मुख्यालय, त्याच्यानंतर चालू, त्याच्यानंतर महत्त्वाचं जर म्हटलं तर संस्था, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते देखील कसं ऍड केलंय पुढे मी तुम्हाला सांगतो. आणि याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. 2-3 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. त्याच्यानंतर वित्तीय समावेशन, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या योजना ज्या पण आहेत, आता याच्यामध्ये जेवढ्या पण महत्त्वाच्या योजना आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात, जसे की जनधन योजना झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर पीएम योजना झालं, ठीक आहे. वेगवेगळ्या मुद्रा लोन योजना, त्याच्यानंतर स्टँडअप योजना, स्टँडअप इंडिया योजना, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर हे हा एक महत्त्वाचा बँकिंगचा टॉपिक झाला, ठीक आहे. बघा, मी टॉपिक आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये महत्त्वाची जी पण माहिती ती देखील इथं महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते ऍड केलेत, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि 20 प्रश्न नव्हे तर 40 प्रश्न तुम्हाला येणार आहे बँकिंग सहकारवरती. त्याच्यामुळे हे सर्व पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिला तर हे लगेच महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते तुम्ही नोट करून घ्या, किंवा हे जे पीडीएफ आहे, तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर पुढे पीडीएफ कसं भेटेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे, ठीक आहे. काळजी करू नका, ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला बँकिंगमध्ये बँकिंग कायदे याच्यावरती प्रश्न विचारले जाणार 100%, ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग जो ऍक्ट आहे याच्यावरती प्रश्न येणार, आरबीआय ऍक्ट याच्यावरती प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे. आणि बाकीचे महत्त्वाचे जे पण ऍक्ट आहेत, बँकिंग कायदे आहेत, याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे. पुढे बघा, नवीन तंत्रज्ञान व डिजिटल चलन, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. याच्यामध्ये या इन बँकिंग झालं, ठीक आहे. आणि बाकीचे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की मी इथे ऍड केलेले आहेत, ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाणार. त्याच्यानंतर बँकिंगमध्ये सायबर सुरक्षा व फ्रॉड, याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जसं की फिशिंग झालं, ठीक आहे. ओटीपी, पिन आणि सीव्हीव्ही सुरक्षा याच्याबद्दल माहिती झालं. आणि हेल्पलाईन आणि बँकिंग फ्रॉड प्रकार, म्हणजे कोणकोणते प्रकार आहे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर हे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते मी इथे ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर ग्राहक तक्रार निवारण, याच्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक दिलाय. याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर विलिनीकरण झालं, ठीक आहे. समित्या व विलिनीकरण, तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आपल्याला ही एक महत्त्वाची इथं बघा, आपल्याला 2-3 समित्या महत्त्वाच्या आहेत, परंतु आत्ताच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली समिती नरसिंहम समिती 1 व 2, ठीक आहे. आपल्याला ही सर्वात महत्त्वाची, याच्यावरती नक्की प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर नचिकेत मोर समिती, याच्यावरती देखील वारंवार मागील पेपरला देखील प्रश्न आलेत आणि आताच्या देखील पेपरला ह्या 2 समित्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. त्यांची डिटेलमध्ये माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा पॉईंट काय दिलेला बघा मित्रांनो, आपल्याला भांडवल बाजार व गुंतवणूक याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचे देखील महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत. सहकारमधील देखील टॉपिक बघून घेऊयात मित्रांनो, ठीक आहे. सहकारमध्ये जर म्हटलं तर बघा, सहकारी संस्था झाल्या, याच्यामध्ये नोंदणी, उपविधी, सभासद, त्याच्यानंतर बाकीचे शेअर्स वगैरे, निधी, राखीव निधी, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सहकारी संस्थाचे प्रकार जर म्हटलं तर हे जेवढे पण महत्त्वाचे प्रकार आहेत ना मित्रांनो, याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाणार. तर सर्व प्रकार, सर्व टॉपिक इथं पॉईंट मी इथे ऍड केलेले आहेत मित्रांनो. व्यवस्थापन, याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्वसाधारण सभा, विशेष सभा, संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सीओ वगैरे याच्याबद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर लेखी परीक्षण, याच्यामध्ये जर म्हटलं तर ऑडिट झालं, ठीक आहे. ऑडिट रिपोर्ट झालं, निरीक्षण झालं, चौकशी झालं, तपासणं, हे सहकार क्षेत्रातील जे टॉपिक आहेत किंवा महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच विद्यार्थ्यांना कळत नाही नक्की कुठून येतील. तर हे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. हे सहकारचे आपल्याला म्हणता येईल की महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये महत्त्वाचे जे पण पॉईंट आहेत ते देखील मी दिलेत. याच्यामध्ये आर्थिक व्यवस्थापन, याच्यामध्ये नफा, लाभांश, राखीव निधी, कर्ज वितरण, वसुली वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जाणार. कायदे कोणकोणते सहकारचे, याच्यामध्ये महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते देखील इथं महत्त्वाचे पॉईंट असणार आहे तुमच्यासाठी. निवडणूक याच्यामध्ये मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, मतदान, आरक्षण, अपात्रता याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. विघटनमध्ये आपल्याला हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, विलीकरण वगैरे, ठीक आहे, विलिनीकरण वगैरे, त्यानंतर पुनर्रचना वगैरे, ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढील टॉपिक आपल्याला काय असणार आहे, आपल्याला राष्ट्रीय राज्य व संस्था, याच्यामध्ये हे महत्त्वाची संस्था पुन्हा मी इथे ऍड केलेले आहेत, कारण हे जे संस्था आहेत ना मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरती प्रत्येक परीक्षेसाठी पेपरला प्रश्न येतात. त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला एकत्रित मिळणं गरजेचं असणार आहे. याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपरला अगदी कमी दिवसाचा कालावधी आहे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला गवसणं महत्त्वाचे असणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी फक्त प्रश्न उत्तर तुम्ही वाचून चालणार नाही, टॉपिकनुसार अभ्यास करणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर केंद्रीय सहकार मंत्रालय व चालू घडामोडी, याच्यावरती चालू घडामोडी नाही फक्त घडामोडी आपण इथं म्हणू शकतो की त्याच्या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे लेटेस्ट. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार मंत्रालय स्थापना झालं, देशातील पहिले सहकार मंत्री, ठीक आहे. त्यासोबत राष्ट्रीय आपल्याला सहकार धोरण वगैरे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 97वी घटना दुरुस्ती याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हा एक अतिशय महत्त्वाचा IMP टॉपिक आहे. ठीक आहे. तर याच्यावरती प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. पुढे नाबार्ड व कृषी पतधोरण, याच्यामध्ये वेगवेगळे पतधोरण मित्रांनो, तर याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किसान क्रेडिट कार्ड याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की तुम्ही करायलाच हवे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर चला आपल्याला अजून भरपूर बाकीच्या विषयांची माहिती बघायची, टॉपिकची माहिती बघायची, थोडासा व्हिडिओ फास्ट मध्ये घेऊयात. पुढे जर विचार केला तर बघा सहकार क्षेत्रातील समित्या झालं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा सहकार न्यायालय, याच्यावरती प्रश्न, याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये सहकार न्यायालयाची रचना झालं, कलम कोणकोणते आहेत, अपील प्रक्रिया काय आहे, ठीक आहे, न्यायाधीशांचे अधिकार कोणकोणते आहेत, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आधुनिक जे पण महत्त्वाचे संकीर्ण मुद्दे आहेत मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये जे पण महत्त्वाचे जसं की RBI दुहेरी नियंत्रण झालं, महिला सहकारी बँक झालं मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. थकाबाकी वगैरे झालं, सहकार क्षेत्रातील पुरस्कार वगैरे झालं, तर या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. मित्रांनो याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर बँकिंगचे मी किती महत्त्वाचे मुद्दे ऍड केलेत, 19 मुद्दे ऍड केलेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जेवढे पण पॉईंट आहेत ते भरपूर पॉईंट मी इथे ऍड केलेले आहेत या PDF मध्ये. ठीक आहे. हे PDF कसं भेटणार हे देखील सांगणार आहे लगेच 2 मिनिटांमध्ये. आणि याच्यामध्ये आधुनिक व संकीर्ण जे पण महत्त्वाचे मुद्दे, टोटल 18 मुद्दे सहकारमध्ये 18 टॉपिक मी इथे ऍड केलेत आणि बहुतेक इथं महत्त्वाचे जेवढे पण जे पॉईंट आहेत ते देखील इथे ऍड केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त बँकिंग सहकारमध्येच आपल्याला अजून काय करायला हवं ते देखील मी तुम्हाला सांगतो. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती प्रश्न नक्की विचारले जातात. हे पुन्हा मी रिव्हिजनसाठी किंवा एकदा पुन्हा आपल्याला समजण्यासाठी इथं खाली दिले आणि त्याच्यावरती सेपरेट माहिती दिलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघा पटकन सांगतो, RBI झालं, नाबार्ड झालं, त्यानंतर NPCL झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जेवढं पण रेपो रेट झालं, रिझर्व्ह रेपो रेट झालं, त्यानंतर CRR झालं, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बघू शकता तुम्ही भरपूर टॉपिक आहेत. टोटल 1-2 नव्हे तर टोटल महत्त्वाचे IMP टॉपिक किती दिलेत मित्रांनो, इथं 50 मी टॉपिक दिलेत, ज्याच्यावरती तुम्हाला इथं प्रत्येक टॉपिक वरती एक प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. एक स्किप केला तर टोटल 40 प्रश्न येणार आहेत ना मित्रांनो. तर 40 प्रश्न माझ्या अंदाजानुसार, स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 30+ प्रश्न जे आहेत मित्रांनो हे तुम्हाला ह्या टॉपिक वरतीच येणार. ठीक आहे. हे जे महत्त्वाचे बँकिंग सहकारचे एकत्रित टॉपिक दिलेले आहेत ना मित्रांनो, याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे, 30+ तरी प्रश्न. हे एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे, कारण मागील 4-5 वर्षापासून आपण इथं मागील जिल्हा बँकेच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. मागील 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा एक स्वरूप काढून आपण हे सर्व जे टॉपिक आहेत त्याच्या या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे IMP टॉपिक आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता पुढे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला समजून आलं, परंतु आपण या सर्व जे टॉपिक आहेत त्या टॉपिकनुसार सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय, डेमो देखील दाखवून घेतो. जसं की बँकिंगला पहिल्यांदा सुरुवात केली याच PDF मध्ये, आपल्याला फक्त बँकिंग सहकारची ही सेपरेट जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला टोटल किती 165 पेजेस आहे, याच्यामध्ये संपूर्ण बँकिंग सहकारची माहिती दिली. जसं की पहिले तुम्हाला दाखवलं होतं मी वरती, बघा पुन्हा एकदा दाखवतो थोडक्यात समजून येण्यासाठी. विद्यार्थी बहुतेक वेळा कमेंट करत असतात की आम्हाला व्यवस्थित समजलं नाही, नक्की तुम्ही काय काय देणार आहे. तर बघा इथे बँकिंग झालं, बँकिंग मध्ये आपण हे महत्त्वाचे टॉपिक दिलेत. ठीक आहे. बरोबर की नाही. तर याच्यामध्ये बघा आपण आता ह्या PDF मध्ये टोटल हे 165 पेजेसचं PDF आहे. याच्यामध्ये बँकिंग या विषयाला आता या टॉपिकला सुरुवात झालेली आहे. तर बँकिंग मधला जे पहिला आपला टॉपिक आहे बघा, यामध्ये पहिलं प्रकरण कोणते, बँकिंगची आपल्याला मूलभूत माहिती. तर याच्यामध्ये महत्त्वाचं पहिला पॉईंट बँकिंगची व्याख्या म्हणा किंवा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती मी इथे ऍड केलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये सर्वप्रथम माहिती ऍड केली,
महत्त्वाचा जो पण IMP पॉईंट असेल तो सेपरेट ऍड केलाय, त्याचे मराठी अर्थ वगैरे, वैशिष्ट्य वगैरे, महत्त्वाची जेवढी पण माहिती असेल ती ऍड केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, उदाहरण वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर लगेच तो टॉपिक झाल्यानंतर लगेच आपल्याला काय दिलंय, त्याच्यावरती महत्त्वाचे जेवढे पण प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं ते लगेच याच PDF मध्ये दिलेले आहेत, जेणेकरून थोडा अभ्यास केला की लगेच प्रश्न उत्तर तुमच्या इथं कव्हर होऊन जातील. त्याच्यानंतर याच मध्ये बँकिंग क्षेत्रातील जी माहिती आहे याच्यावरतीच लगेच तुम्हाला 2 नंबरचा पॉईंट दिला होता, बँकिंगचा इतिहास. लगेच बँकिंगचा इतिहासाविषयी महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे जेवढे पण पॉईंट आहेत ते दिलेत, त्याच्यानंतर टप्पे दिलेत, त्याच्यानंतर लगेच प्रश्न उत्तर. ठीक आहे, लगेच 3 नंबरचा पॉईंट झाला बँकिंगचा, आपल्याला भारतीय बँकेचा इतिहास. ठीक आहे, बँकिंगचा इतिहास याच्या संदर्भात इथं माहिती दिली मित्रांनो, पूर्वकाळ वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला टप्पा 1 दिलाय, महत्त्वाचे टप्पे दिलेले 2, त्याच्यानंतर लगेच प्रश्न उत्तर त्याच्यावरती मी इथं दिलेले आहेत. याच प्रकारे लगेच बँकिंग नियमन वगैरे याच्यावरती माहिती दिली. अशा प्रकारचे जेवढे पण 5-6 पॉईंट होते ते लगेच मी इथं कव्हर करून घेतलेले आहेत. बघा टोटल 7 पॉईंट होते मला वाटतं. बघा 7 पॉईंट झाल्यानंतर लगेच आपलं प्रकरण 2 इथं सुरू झालं. याच्या प्रकरण 2 मध्ये भारतीय बँकिंग व्यवस्था, लगेच याच्यामध्ये व्यवस्थाबद्दल इथं माहिती दिली आणि हे लगेच आपल्याला याच्यावरती आपल्याला माहिती झाल्यानंतर लगेच त्याचे खाली प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये ह्या PDF मध्ये तुम्हाला माहिती भेटेल. आता थोडंसं खाली आल्यानंतर अजून असं नाही की तुम्हाला इथं बँकिंग सहकारची एवढीच माहिती भेटेल, एवढंच नव्हे तर बघा बँकिंग सहकारचा अजून एक सेपरेट PDF आहे, हे बँकिंगचं दिलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर दिलेले आहेत, मागील प्रश्न उत्तर, मागील जिल्ह्यासाठी, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी बँकिंग वरती आलेले प्रश्न हे सेपरेट मी इथं काढले आहेत मित्रांनो. हे देखील तुम्हाला या नोट्समध्ये भेटून जातील. ठीक आहे, याच्यामध्ये बँकिंगचं हे सेपरेट PDF आहे अजून, आणि सहकारचे देखील हे सेपरेट PDF आहे जे की तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सहकार आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे एक सेपरेट PDF आहे मित्रांनो. हे देखील एक 30 पेजेसचं PDF आहे मित्रांनो, आणि हे देखील जर म्हटलं तर हे किती 55 पेजेसचं PDF आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे बँकिंग सहकारवरतीच आपण हे 3 PDF दिलेले, तर टोटल 200+ पेजेस आहे. याच्यामध्ये पहिल्या PDF मध्ये आपण टॉपिक नुसार माहिती दिली आहे आणि लगेच त्याच्या खाली प्रश्न उत्तर दिलेत, आणि बाकी या 2 PDF मध्ये आपल्याला IMP प्रश्न उत्तर दिलेले आहेत सेपरेट. हे 3 PDF आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारच्या आपण बाकीच्या विषयाच्या देखील नोट्स उपलब्ध करून देतोय. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात फक्त माहिती जाणून घेऊया, त्यानंतर लगेच बाकीच्या टॉपिक वरती चर्चा करूयात. लगेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये आपण काय काय देतोय, स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो. खूप महत्त्वाचे नोट्स असणार आहेत. याच्यामध्ये बघा आपल्याला मागील झालेल्या 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये उत्तरासोबत भेटून जातील, जे की इतर कोणत्याच ठिकाणी मिळणार नाही, कारण आपण गेल्या 3-4 वर्षापासून या कलेक्ट करत आलेलो आहे. तेव्हापासून आपल्याकडे या सर्व प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपल्याला या सर्व उत्तरासोबत जर म्हटलं तर याच्यामध्ये या प्रश्नपत्रिका देण्यामागचं कारण काय असतं मित्रांनो. बघा याच्यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक हे जे 3 टॉपिक आहे त्यासोबत आपल्याला इथं बघा संगणक व माहिती तंत्रज्ञान हे जे 3 टॉपिक आहेत ना, याच्यावरती मागील प्रश्नपत्रिकेमधून खूप सारे प्रश्न ॲज इट इज रिपीट होत असतात. त्याचं मागचं कारण काय आहे मित्रांनो, की बँकिंग, सहकारचे किंवा संगणकाचे महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्यावरती प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे ना, प्रत्येक याच्यावरती सेम टॉपिकवरती ॲज इट इज सेम प्रश्न किंवा त्याच्याच रिलेटेड प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यामुळे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो महत्त्वाचा असतो त्याच्यावरती वारंवार प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिकेमधून देखील तुम्हाला भरपूर प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे आपण सर्व प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देत असतो. याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, IMP GK, चालू घडामोडी लेटेस्ट जुलैपर्यंतच तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. त्यासोबत संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे देखील IMP प्रश्न भेटतील, सर्व माहिती भेटेल. बँकिंग व सहकार याचे देखील तुम्हाला IMP प्रश्न आणि सर्व नोट्स भेटतील. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला IMP प्रश्न दिले जातील मित्रांनो. हे सर्व काही आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, हे सर्व काय असणार आहे, PDF स्वरूपामध्ये असणार आहे मित्रांनो. तर जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं, या नंबरवरती पेमेंट करायचे. आता बहुतेक ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्या या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करून जास्त किमतीमध्ये विकायचं काम सुरू केलेलं आहे. तर तुम्ही काळजी करू नका, त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आपण कोणत्याही प्रकारची किंमत वाढवलेली नाही, आपण 229च पेमेंट ठेवलेलं आहे. 229 मध्ये हे सर्व काय तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला बघा इथे एक नंबर दिसत असेल 91 39 64 31 99, या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे, आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जाईल. ठीक आहे, 229चं पेमेंट असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये ह्या सर्व विषयांचे नोट्स भेटतील. पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये सर्व या विषयांच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या या नोट्स असतील मित्रांनो. प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असतील. 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका असतील. 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे याचे जर म्हटलं तर 8000 पेक्षा जास्त प्रश्न तुमच्या इथं कव्हर होऊन जातील
देखील मित्रांनो, ठीक आहे. कारण प्रत्येक विषयासोबत तुम्हाला इथं ह्या प्रश्नपत्रिका असणार आणि ह्या आपल्या विषयाच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स तुम्हाला या सेपरेट असणार आहे. याच्यामध्ये देखील भरपूर प्रश्न मी इथं ऍड केलेले आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय 229 मध्ये. तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यानंतर अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल. अजून एक नंबर देतो बघा, 96 65 18 17 69, ठीक आहे. या नंबरवरती देखील तुम्ही पेमेंट करून या नंबरवरती देखील स्क्रीनशॉट पाठवू शकता, काही अडचण नाही. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे. तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपण सर्वप्रथम काय केलं, आता बँकिंग सहकार याच्यावरती आपल्याला जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत, जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, ते आपण बघून घेतले, ठीक आहे. बँकिंग सहकार याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अभ्यास करायचा, अभ्यासक्रम काय आहे ते संपूर्ण तुम्हाला समजून आलं असेल. हे टोटल 40 मार्कासाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, ठीक आहे. तर हे 40 मार्काचं इथं आपण जवळपास संपूर्ण त्याची माहिती बघून घेतली, टॉपिक वगैरे बघून घेतलं, ते टॉपिक तुम्हाला कुठून करायचे हे देखील माहिती करून दिलं, ठीक आहे. सर्व माहिती दिली. आता पुढे बघा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, ठीक आहे. आता या विषयावरती आपण वळूयात. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. मोठा होण्यामागचं कारण काय आहे, जर मी फक्त तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये एवढे एवढे टॉपिक करा, परंतु त्या टॉपिकमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय करायचे हेच तुम्हाला समजलं नाही तर अभ्यास करण्यासाठी खूप वेळ जाईल आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये मित्रांनो. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आणि सिलेक्शन झालं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट देखील चांगलं असणार आहे मित्रांनो. आणि एका वर्षाचा कालावधी नंतर तुमचा आरामशीर जे पेमेंट आहे मित्रांनो 30 ते 32 हजारच्या दरम्यान जाणार आहे. त्याच्यामुळे ही संधी एकदम चांगली आहे मित्रांनो. अजिबात तुम्ही संधी सोडू नका, तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी आलेली आहे. पेमेंट अगदी चांगलं असणार आहे आणि क्लर्क सारखं पद असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आपल्यासाठी ही संधी असणार आहे चांगली, तर ही संधी आपण गमवू नका, ठीक आहे. तर हे आपले विषय कव्हर झाले. आता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 भागामध्ये आपण हे वाटून घेऊयात. सामान्य ज्ञान याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला 5 ते 6 प्रश्न विचारले जातील किंवा 7 प्रश्न विचारले जातील आणि चालू घडामोडीवरती 3-4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला करायची, लेटेस्ट चालू घडामोडी नक्की तुम्हाला कोणती करायची. आता लेटेस्ट तुम्हाला 6 महिन्याची किंवा 7 महिन्याची चालू घडामोडी करायची, जी की आपण आपल्या नोट्समध्ये दिले. आणि लेटेस्ट अजून महत्त्वाचं जर म्हटलं त्याच्यामध्ये पुरस्कार म्हणा, लेटेस्ट जेवढं पण आपल्याला खेळाडूविषयी माहिती असते त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये 3-4 प्रश्न विचारले जातात, जास्त प्रश्न येते नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे चालू घडामोडी करायची, लेटेस्ट चालू घडामोडी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत केली तर चालेल, एवढी मागची पण चालू घडामोडी तुम्हाला विचारली जात नाही, ठीक आहे. करंट अफेअरवरती जास्त प्रश्न येत नाही, ठीक आहे. 3-4 प्रश्न आपण हे पकडूयात आणि याच्यामध्ये जीके मध्ये, ठीक आहे, सामान्य ज्ञानमध्ये आपण म्हणूयात तर 5-6 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याच्यावरती विद्यार्थी प्रश्न विचारतात की नक्की हे कोणतं करायचं. आता याच्यामध्ये आपण जर अभ्यास करायला गेलो तर सामान्य ज्ञान हे तुमचं कव्हर होऊ शकत नाही एवढ्या कमी दिवसामध्ये. याच्यामध्ये पूर्ण जर म्हटलं तर इतिहास झालं, भूगोल झालं, नागरिकशास्त्र झालं, अर्थशास्त्र झालं, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे, ठीक आहे, तर ही याच्यामध्ये विज्ञान वगैरे झालं, हे सर्व तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला कव्हर होणार नाही मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष कुठं द्यायचं, बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, ठीक आहे. बाकी संगणक व माहिती तंत्रज्ञान. सामान्य ज्ञान तुम्हाला जेवढं तुमचं मागचं झालं असेल कव्हर तेवढंच बस होईल, ठीक आहे. कारण याच्यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार, ते देखील 5 प्रश्न चालू घडामोडीला किंवा 4 प्रश्न चालू घडामोडीला आणि 5-6 प्रश्न सामान्य ज्ञानला. त्याच्यामुळे तुमचं जेवढं मागील ज्ञान असेल, ठीक आहे, मागील जो अभ्यासक्रम आहे तोच तेवढंच बस करा आणि बाकीच्या विषयांकडे तुम्ही या बाकीच्या विषयांकडे लक्ष द्या, असं तरी मला माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण ऑलरेडी तुमच्याकडे टायमिंग खूप कमी आहे आणि याच्यामध्ये हे तुम्ही जास्त कव्हर केलं तर मेरिट काही जास्त जाणार नाही मित्रांनो. अर्ज देखील कमी आहे. आपण म्हणूया तर 40 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे एका पदासाठी, तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त असणार आहे आणि जे सांगलीचे विद्यार्थी त्यांचा चान्स खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली संधी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सामान्य ज्ञान इथं तुम्ही थोडंसं स्किप करा, जेवढा अभ्यास झालेला असेल तिथं स्टॉप करा आणि बाकीच्या विषयांकडे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो. चालू घडामोडी झालं तर तुम्ही लेटेस्ट 5-6 महिन्याचं करा. इथं चालू घडामोडीकडे देखील तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. जर तुम्ही डिटेलमध्ये त्याचाच अभ्यास करत बसला तर तिथे देखील तुमचे 2-3 दिवस असेच वायाला जातील. त्यापेक्षा तुम्ही इथं या टॉपिकवरती लक्ष द्या, ठीक आहे. नाहीतर तुम्ही जर म्हटलं तर संगणकावरती लक्ष द्या. संगणकावरती 10 प्रश्न विचारले जाणार आहे 10 गुणांसाठी आणि संगणक या विषयावरती कोणते प्रश्न येतात, कुठून येतात ते देखील मी तुम्हाला लगेच सांगून देतो. अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात. आता बघा,
मागील परीक्षेनुसार जर म्हटलं तर संगणक हा जो विषय आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर जे बेसिक प्रश्न आहे एवढंच सोडा. आता मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना, मागील प्रश्नपत्रिकेमधून जरी तुम्ही फक्त रिव्हिजन केली तरी संगणकाचे प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट होत असतात, कारण त्याच्यामध्ये काही माहिती बदलतच नाही. मागची जी माहिती आहे तीच महत्त्वाची IMP विचारलेली असते आणि पुढच्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये देखील तेच प्रश्न ॲज इट इज भरपूर रिपीट होतात. याचं मागचं सर्वात मोठं कारण काय आहे माहिती आहे का? आता वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आपल्याकडे भरपूर प्रश्नपत्रिका आहेत, ठीक आहे. जवळपास जेवढे पण जिल्ह्यांचे पेपर झाले ते सर्व आपण उपलब्ध करून देतोय, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालंय, प्रत्येक जिल्ह्याचे जे पेपर आहेत ना ते वेगवेगळ्या कंपनीने घेतलेत. आधी काही पेपर वर्कवेलने घेतले, ठीक आहे, वर्कवेलने पेपर घेतले. त्याच्यानंतर काही ITI पेपर घेतले. त्यासोबत जर म्हटलं तर काही आपल्याला MKCL ने पेपर घेतले, ठीक आहे, अशा प्रकारचे. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला काही आता ते दुसरीच एक एक्झाम कंपनी होती, तिचं नाव लक्षात नाही, त्या कंपनीने देखील 1-2 पेपर घेतले, जसं की चंद्रपूर आणि रायगडचे ते पेपर घेतले. तर अशा प्रकारच्या 7-8 कंपन्या झालेल्या आहेत मित्रांनो जिल्हा बँकिंगचे पेपर घेणार आहे. परंतु अभ्यासक्रम काय बदलला नव्हता, परंतु कंपन्या बदलल्या. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा अभ्यासक्रमाची जी लेवल आहे ती सारखीच होती, फक्त कंपन्या बदलल्यामुळे जे टॉपिक आहेत ते सारखेच होते आणि त्या टॉपिकवरती जे प्रश्न आहेत ते देखील भरपूर ॲज इट इज रिपीट झालेले आहेत. आणि आताचं देखील म्हटलं तर IBPS पेपर घेणार आहे, अभ्यासक्रम सारखाच ठेवलेला आहे, ठीक आहे, अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त कंपनी बदललेली आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रम तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमधून जरी भरपूर प्रश्न केले तर संगणकाचे प्रश्न भरपूर कव्हर होऊन जातील. आणि संगणकाचं देखील आपण एक सेपरेट PDF दिलेलं आहे, ते देखील दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला इथं कन्फ्यूज नको व्हायला. बघा, आपण नोट्समध्ये जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती, आता ऑलरेडी सांगलीसाठी जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जाणार नाही, काही जिल्ह्यांसाठी जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे आपण जिल्ह्याची माहिती देखील सेपरेटली देत असतो. तर सांगली जिल्ह्यावालांसाठी हे करायचं नाहीये. मागील झालेल्या 90+ प्रश्नपत्रिका याच्यामध्ये असणार आहे, विषयानुसार नोट्स असणार आहे. बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक या विषयाच्या देखील नोट्स आपण याच्यामध्ये देतोय, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, आता मागील विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जर महत्त्वाचं जर म्हटलं तर बघा, लेटेस्ट झालेलं आपल्याला लातूरचे म्हणा, अहिल्यानगरचे म्हणा, भंडारा, पुणे, त्यासोबत पुण्याचे देखील इथे पेपर भेटणार आहेत. असं नाही की पुण्याचे पेपर तुम्हाला दिले जाणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा एक राहिला मित्रांनो. आता पुण्याचे आपल्याला शिपाईची देखील पदभरती होत आहे मित्रांनो, तर त्याचा देखील थोडाफार अभ्यासक्रम सारखाच, थोडासा अभ्यासक्रम बदललाय. तर हे लेटेस्ट पेपर सर्व तुम्हाला भेटून जातील. रत्नागिरी, गोंदिया वगैरे, भंडारा वगैरे सर्व पेपर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. मागे झालेले उत्तरासोबत भेटून जातील मित्रांनो. बघा, तर अशा प्रकारचे सर्व शिपायाचे आणि लिपिकचे दोन्ही पेपर एकत्रित तुम्हाला भेटून जातील. आता याच्यामध्ये बघा, आणि बाकी हे जे विषय आहेत ना, ह्या विषयावरती प्रत्येक विषयाचे सेपरेट नोट्स आहेत आपल्या, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. आणि याच्यामध्ये बघा, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, तर संगणकाची माहिती तुम्हाला देत होतो. तर बघा, संगणकाचं हे आपलं PDF आहे, हे देखील मी एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. भरपूर प्रश्न आता संगणकाच्या PDF मध्ये देखील आपण ऍड केलेत. टोटल जर म्हटलं तर बघा, हे किती पेजेसचं PDF आहे, भरपूर पेजेस असतील बघा, 84 पेजेसचं हे PDF आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय, मागील परीक्षेला जे पेपरला प्रश्न आलेत ना ते देखील ऍड केलेत. IMP प्रश्न देखील आपण ऍड केलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, टॉपिक नुसार देखील माहिती खाली ऍड केलेली आहे. भरपूर याच्यामध्ये आपण माहिती दिली आहे संगणक व माहिती तंत्रज्ञानची, ठीक आहे. आणि 10 प्रश्न आहेत ना, त्यासाठी जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते टॉपिक नुसार देखील मी इथे ऍड केलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न उत्तर देखील इथं ऍड केलेले आहे, ठीक आहे. थोडंसं जर म्हटलं तर बघा, हे लोड होत आहे. तर हे सर्व PDF आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी मी दिलेला आहे, त्याच्यामुळे इथं भरपूर आपला संगणकाचा अभ्यासक्रम इथं कव्हर होऊन जाईल. तर माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की संगणकाचा कोणता अभ्यास करायचा, तर मागील प्रश्नपत्रिकांचे जे आहेत ते प्रश्न करा आणि त्या टॉपिकचा अभ्यास करा, जे की आपण आपल्या नोट्समध्ये भरपूर उपलब्ध करून दिलेलं आहे. आता आपल्याला सामान्य ज्ञान ऑलरेडी सांगितलं, जेवढं झालंय तेवढं स्टॉप करा. चालू घडामोडी केलं तर थोडंफार करा, ठीक आहे. लेटेस्ट 6 महिने 1 वर्षाचं करा. बाकी आलं इंग्लिश, ठीक आहे. आता कोणकोणते विषय राहिले आपले सांगायचे, तर बघा, इंग्लिश आणि त्यासोबत आपल्याला बुद्धिमत्ता आणि मराठी, ठीक आहे. तर या विषयांचा आता आपल्याला नक्की अभ्यास कोणता करायचा. आता इथे इंग्लिशमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी झालं, फिल इन द ब्लँक झालं, त्यासोबत करेक्ट स्पेलिंग, करेक्ट सेंटेन्स झालं, ठीक आहे, क्वेश्चन टॅग झालं, ठीक आहे. तर या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 10 प्रश्न अतिशय सोपे 10 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातील. कोणकोणते करायचं, थोडंफार ग्रामर करायचं. बाकी जर म्हटलं याच्यामध्ये ग्रामरमध्येच आपल्याला जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मागील प्रश्नपत्रिका चालल्या तरी तुम्हाला समजून येतील. पुन्हा सांगतो, याच्यामध्ये फिल इन द ब्लँक असतं, क्वेश्चन टॅग असतं, त्यासोबत सेंटेन्स असतात, ठीक आहे. क्वेश्चन टॅगचे झाल्यानंतर आपल्याला करेक्ट स्पेलिंग झालं, करेक्ट सेंटेन्स झालं, त्यासोबत आपल्याला जेवढे पण आपण काय म्हणतो त्याला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द म्हणा, तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. तर हेच टॉपिक, याच्यावरतीच तुम्हाला अगदी सोपे प्रश्न 10 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातील. पेपरचं स्वरूप मध्यम असतं, अवघड प्रश्न पेपरचं स्वरूप नसतं मित्रांनो, ठीक आहे. आपल्याला जिल्हा बँकेचे पेपर मध्यम स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटतात, ठीक आहे. आता इंग्लिशचे देखील तुम्हाला समजून आलं कोणकोणते टॉपिक करायचे.
आणि अजून चांगलं समजण्यासाठी लेटेस्ट झालेला मागील क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये सर्व टॉपिक तुम्हाला समजून येतील. आता बुद्धिमत्ता व अंकगणित, आता त्याच्यामध्ये आपल्याला अक्षरमाला, अंकमाला, त्यासोबत आपल्याला समीकरणे सोडवा, ठीक आहे, नफा तोटा झालं, ठीक आहे, त्यासोबत आपल्याला ते रेल्वे किंवा आपल्याला बसचं उदाहरण दिलेलं असतं स्पीडमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अतिशय सोपे सोपे प्रश्न येतील आणि महत्त्वाचे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती 10 प्रश्न 10 गुणांसाठी तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये जे पण आपले रेग्युलर टॉपिक आहेत ना, ते सर्व टॉपिक मी जवळपास नोट्समध्ये कव्हर केलेत, तर त्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जास्त काही वेगळं विचारलं जाणार नाही, एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक आहे, आपण चांगला अभ्यास केला तर लगेच तुमची इथं प्रॅक्टिस देखील होऊन जाते गणित बुद्धिमत्तेची मित्रांनो. आणि बाकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं राहिलं आता मराठी. तर मराठीवरती जर म्हटलं तर तेच आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, एक वाक्य, त्यासाठी एक शब्द कोणता योग्य बसेल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर ग्रामरवरती थोडंसं जर म्हटलं तर आपल्याला अलंकार, प्रमेय, ठीक आहे, अलंकार, प्रमेय, त्यासोबत आपल्याला जर म्हटलं तर ग्रामरमध्ये अजून महत्त्वाचा टॉपिक काय राहिला मित्रांनो, काळ, ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ना ग्रामरमध्ये, सर्व काही विचारलं जात नाही, तर महत्त्वाच्या टॉपिकवरतीच भर दिला जातो. आणि अजून विचारलं तर संधी वगैरे विचारलं जाऊ शकतं. आणि बाकी जर म्हटलं तर हे समानार्थी, विरोधार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, ठीक आहे, एका वाक्यासाठी योग्य शब्द. अजून एक महत्त्वाचा टॉपिक राहिला मराठीमध्ये, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखकावरती 100% प्रश्न विचारला जातो. लेखक, त्यासोबत आपल्याला लेखकांची टोपण नावे, महत्त्वाचे पुस्तके कोणकोणती आहेत याच्यावरती, लेखक पुस्तकावरती 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर लेखक पुस्तक देखील आपण ऍड केलेले आपल्या PDF मध्ये, आपल्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये लेखक पुस्तक सेपरेटली ऍड केलेले, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात. तर हे मराठीचे टॉपिक झाले मित्रांनो, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. व्हिडिओ भरपूर मोठा झालाय, परंतु सर्व जवळपास मी महत्त्वाची माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं बँकिंग सहकार हे जे आपला महत्त्वाचा एकच विषय आहे, परंतु सांगली जिल्ह्यासाठी हा सेपरेट करून विचारलेला आहे. 20-20 प्रश्न 20 गुणांसाठी, 20-20 गुणांसाठी 40 टोटल प्रश्न आपल्याला विचारले जातील 40 गुणांसाठी. हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे, याच्याकडे थोडे जास्त लक्ष द्या. त्याच्यानंतर 2 नंबर कुठे लक्ष द्यायचे, सर्वात लवकर कव्हर काय होईल, संगणकाच्या मागील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न बघा किंवा आपल्या ज्या नोट्स आहेत त्या बघा, लगेच तुमचं संगणक लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल. आणि अजून एक राहिलं सोप्या याच्यामध्ये मराठी, आपण मराठी मीडियमचे सर्व विद्यार्थी, भरपूर विद्यार्थी जवळपास मराठी मीडियमचे आहेत, तर मराठी आपला जो विषय आहे तो एक पटकन तुमचा कव्हर होईल. ठीक आहे, राहिलं इंग्लिश, ज्याचा कव्हर चांगलं असेल तर इंग्लिश देखील त्याचं लवकर कव्हर होईल मित्रांनो. आणि बुद्धिमत्ताचे सोपे सोपे प्रश्न असतील, फक्त गणिताचे एखादा 2 प्रश्न थोडंसं अवघड विचारले जाऊ शकतात. बाकी बुद्धिमत्ता अगदी सोपं असते मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. थोडीफार प्रॅक्टिस झाली तरी काय अडचण नाही. आणि लवकरच आपण टेस्ट देखील घेणार आहे मित्रांनो याच युट्यूब चॅनलवरती. तर चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर जॉईन व्हा, सबस्क्राईब करून जी बिल येते तिला क्लिक करा. आपल्याला संपूर्ण पेपरचं स्वरूप याच्यावरती आपण टेस्ट सुरू करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती. ठीक आहे, संपूर्ण पेपर सोडून घेणार आहोत, संभाव्य पेपर टोटल 90 प्रश्न 90 गुणांसाठी आपण तो संपूर्ण सोडून घेईल. जवळपास 2-3 तासाचा एकच व्हिडिओ बनवू, 1-2 व्हिडिओ बनवू आणि संपूर्ण स्वरूप तुम्हाला समजून येईल. तर बाकीचा अशा प्रकारचा आपल्याला संपूर्ण हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो, जवळपास संपूर्ण डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, त्याच्यामुळे तुमचा स्कोर 90 पैकी माझ्या अंदाजानुसार, जरी आता इथं जर म्हटलं तर 55+ जरी गेला तरी तुमचं इथं सिलेक्शन व्हायला पाहिजे, माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाजानुसार. ठीक आहे, आणि 60 ज्याचा स्कोर असेल त्याचं नक्कीच सिलेक्शन व्हायला पाहिजे. आपण म्हणतो डायरेक्टली सेफ स्कोर काय असणार आहे, तर 60 जर तुमचे मार्क इथं आले तर नक्कीच तुमचं माझ्या अंदाजानुसार नक्कीच 100% इथं सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तर आपलं टार्गेट असणार आहे 60 मित्रांनो. ठीक आहे, 60+ तुम्हाला इथं गुण घ्यायचे आहेत, तुमचं नक्की सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारचं टार्गेट ठेवायचं, त्यातील बँकिंग सहकारवरती 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, ते 40 गुणांसाठी. तर याच्यावरती थोडं लक्ष द्या, संगणकावरती लक्ष द्या, मराठीवरती, बुद्धिमत्तावरती, गणित बुद्धिमत्ता, गणित चांगलं असेल तर गणितावरती देखील लक्ष द्या. आणि इंग्लिश लँग्वेजवरती काय स्किप करायचं मित्रांनो, आपल्याला सामान्य ज्ञान थोडं स्किप करायचं, जेवढं झालंय तेवढंच बस करायचंय. चालू घडामोडी देखील थोडं स्किप करा, लेटेस्ट देतोय आपण, परंतु चालू घडामोडी 3-4च प्रश्न येतील. तर झालं तर 6 ते 1 वर्षाचं चालू घडामोडी पटकन वाचून काढा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला काय करायचं, संगणक हे महत्त्वाचा विषय असणार आहे, हा सोडायचा नाही, बँकिंग सहकार वगैरे सोडायचं नाही, ते सर्व व्यवस्थित करायचे. आपला स्कोर 60+ आपल्याला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर बाकीच्या मुद्द्यांवरती आता थोडीफार चर्चा करूया.
जसं की बघा, आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतात की आम्हाला 60+ गुण मिळाले तर मुलाखतीला किती गुण घ्यावे लागतील. तर मुलाखतीला 0 गुण भेटले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाईल माझ्या अंदाजानुसार. 60 किंवा 55 जरी गुण भेटले तर मुलाखतीला 0 गुण भेटले तरी काय अडचण नाही, तुमचं सिलेक्शन इथं होऊन जायला पाहिजे, कारण निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं खूप संधी असणार आहे, चांगली संधी. याच्या खाली देखील भरपूर मेरिट कमी येईल, काळजी करू नका. जेव्हा पेपर होईल तेव्हा आपण पेपरचे अनालिसिस करून लगेच कट ऑफ वरती व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. आता मुलाखतीला 0 गुण भेटले तरी सिलेक्शन होऊन जातं, आणि मुलाखतीला फक्त विद्यार्थ्यांना 1-2च गुण विचारले मिळत असतात. 2 किंवा 3 गुण किंवा 4, जास्तीत जास्त 4 गुण मिळत असतात. याच्या मागचं कारण काय आहे, मार्कशीट किंवा आपण म्हणतो डॉक्युमेंट, ठीक आहे, कागदपत्रांना इथं 5 गुण दिले जातात. आणि 5 गुण जे आहेत मित्रांनो, ते 5 गुण तुम्हाला तुमच्या राहणीमान, बोलण्याची पद्धत, उत्तर कशी देते त्याला दिले जातात. हे 5 गुण जे आहेत, एखादी तुमच्याकडे उच्च पदवी असेल त्याच्यासाठी दिले असतात, टायपिंग वगैरे झालं असेल, काय अनुभव वगैरे असेल त्याला तुम्हाला हे गुण दिले जातात. तर एक गुण अशा प्रकारचा डिवाइड असतो या 5 गुणांपैकी. हे कागदपत्रांसाठी आपण म्हणूयात. आणि हे 5 गुण आहेत. तर आपण जेव्हा आपल्याला मुलाखतीला बोलवलं जातं तेव्हा आपण जेव्हा जातो तेव्हा जर म्हटलं तर तुमचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, तुम्ही उत्तर कशी देताय, तुम्ही मुलाखतीला जाताना कोणत्या ड्रेसमध्ये, कोणत्या फॉर्मल ड्रेसमध्ये गेलेले आहेत, तुमची राहणीमान कसं आहे ते बघितलं जातं. जसं की मुलांनी जाताना दाढी वगैरे शेपमध्ये कापायला पाहिजे, दाढी मुशा वगैरे व्यवस्थित कापायला पाहिजे, असायला पाहिजे. ठीक आहे. कारण क्लर्क पद आहे मित्रांनो, चांगलं आपल्याला उच्च पद भेटत आहे, त्याच्यानुसार आपल्याला तुमचं राहणीमान पाहिजे. किंवा एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही न घाबरता, न काही कन्फ्यूज होता कसं उत्तर देताय. जर उत्तर नसेल येत तर डायरेक्ट स्पष्टपणे नाही येत असं जरी सांगितलं तरी काय अडचण नाही, परंतु आपलं कॉन्फिडन्स किंवा आपली बोलण्याची पद्धत कशी आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे ते बघितलं जातं. तर या सर्व गोष्टींना हे 5 गुण दिलेले असतात. त्याच्यामुळे मुलाखतीला इथं 1-2 विद्यार्थ्यांना मार्क भेटतात आणि कागदपत्राला एखादा मार्क भेटतो. त्याच्यामुळे अगदी 3 ते 4 विद्यार्थ्यांना, म्हणजे 3 ते 4च मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला भेटत असतात. जास्त मार्क जे आहेत मुलांना भेटत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा असते मित्रांनो. तर लेखी परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळाले तर लगेच तुमचं सिलेक्शन होऊन जाणार. तर अशा प्रकारची आपण सोप्या भाषेमध्ये माहिती इथं घेतली होती. अदरवाईज जर म्हटलं तर जाहिरातीमध्ये देखील तुम्ही इथं बघा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात जर म्हटलं तर बघा, ही ही जी माहिती आहे तीच आपण इथं दिलेली होती बघा. इथं जाहिरात वगैरे दिली होती. तर थोडक्यात वरती घेतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खाली अजून जर म्हटलं तर बघा, हे जाहिरातीनुसार आपल्याला माहिती दिली आहे, तीच माहिती दिली आहे. याच्यामध्ये बँकिंग झालं, सहकार झालं. ठीक आहे. बँकिंग, सहकार, जीके वगैरे झालं. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला माहिती याच्यामध्ये इंग्लिशची माहिती झाली. त्याच्यानंतर आपल्याला कॅम्प्युटर, संगणक, ठीक आहे, याच्याबद्दल माहिती झाली. रिझनिंग, ठीक आहे, याच्याबद्दल माहिती झाली. आणि मराठी याच्याबद्दल माहिती. प्रत्येक प्रश्न जेवढे आहेत तेवढे सोडवण्याचा टायमिंग असणार आहे. प्रत्येक सेपरेट टायमिंग असणार आहे. जसं की हे बँकिंगचे प्रश्न आहेत याच्यासाठी एवढंच सोडवण्याचा टायमिंग असणार बँकिंग याच्यावरती, किंवा आपल्याला सहकारचे जेवढे प्रश्न आहेत तर त्याचा टायमिंग त्यालाच असणार आहे. जसं की आता इथं बघा, गणिताचे प्रश्न आहेत मित्रांनो. गणिताचे 10 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातील, गणित बुद्धिमत्ताचे. तर याला 10 मिनिटाचा टायमिंग असेल. याचा टायमिंग तुम्ही दुसरा कोणत्याही प्रश्न सोडवण्यासाठी वापरू शकत नाही. ज्याचा टायमिंग जेवढा आहे, जेवढे प्रश्न आहेत तेवढाच टायमिंग तुम्हाला भेटणार. ठीक आहे. त्याच्यामुळे टायमिंग आपल्याला इथं मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि मराठी, इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रश्न बघू शकता. अशा प्रकारचे स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. बाकी व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे. डिटेलमध्ये माहिती दिली आहे. नोट्स कशा घ्यायच्या याच्याबद्दल देखील माहिती दिली आहे. नोट्समध्ये सर्व काही तुम्हाला कसं भेटणार आहे याच्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे मित्रांनो. कमी किमतीमध्ये सर्व काही तुम्हाला देतोय. ठीक आहे. बाकी सर्व विषयाच्या नोट्स, मागील क्वेश्चन पेपर, बँकिंगची आणि सहकारची डिटेलमध्ये माहिती सर्व काही PDF स्वरूपामध्ये असेल, व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लगेच अभ्यासाला सुरुवात करता येईल. बँकिंग सहकारसाठी सर्व डिटेलमध्ये लेटेस्ट टायपिंग आपण केलेल्या या नोट्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.